म्हणजे कॉलेजमध्ये कुठल्याही प्रोफेसरनी 5 मिनिटं जास्तीचं लेक्चर घेतलं की सगळ्या पोरांना कसं पळायची इच्छा होते, तसं मला उलट्या बाजूला आहे असं वाटायला लागलंय. खरं तर म्हटलं थोडं ताईबद्दल आपण सगळ्यांना सांगावं. इकडच्यांना सगळ्यांना माहितीच आहे, पण पित्र्यांच्या बाजूला ताई कशी आहे याचा थोडं 2 शब्दात सांगावं. आणि मिथिलला ॲक्च्युली तो कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटीला समोर जातोय याची एक जाणीव द्यावी अशी माझी मोठी इच्छा होती. बहीण भावाचं नातं ताईकडनंच शिकलो. एकटाच सख्खा भाऊ आहे तिचा म्हणून तिनेच शिकवायला पाहिजे होतं. लहानपणी काही कळत नव्हतं तेव्हा तिने शिकवून टाकलं. जेव्हा कळायला लागलं तेव्हा तिने शिकवलेलंच बरोबर वाटायला लागलं. म्हणून माझ्याकडनं जर काही चुका झाल्या तर त्या तिचीच चूक आहे हे मी आत्ताच सांगतो. म्हणजे पहिली आठवण ताईची म्हणजे मी एक 4 वर्षाचा वगैरे असेल, मला आठवतं ते. बाबांनी सायकल आणली होती माझ्यासाठी. मी साईड व्हील्स लावून चालवायचो ती सायकल. आणि ताई म्हटली की साईड व्हील्स लावून काय चालवतोस, शिकवतो मी तुला. म्हणून तिने मला साईड व्हील्स काढायला लावले आणि सायकलवर बसवलं आणि जोरात धक्का दिला. ज्या स्पीडनी मी पुढे गेलो आणि पुढे जाऊन असा पडलो. भरपूर रक्तबंबाळ झालो होतो. आली ती माझ्याकडे. प्रचंड राग आला होता मला. आता मी सायकलच चालवणार नाही. कशी बशी तरी समजूत काढली असेल तिने. कशी काढली हे मला काही आठवत नाही. ती काहीतरी म्हटली की आयुष्यात पडत असतो, उठायला लागतं, चालायला लागतं, काहीतरी म्हटली असेल. 15-20 वर्षांनंतर कळलं की ती खरंच काय म्हणत होती. म्हणजे लहानपणी मी काहीतरी चूक केली की आई बाबांनी रागवू नये म्हणून हिच्याकडे जाऊन सांगायचो. जोरात 2 दणके घालायची माझ्या पाठीत आणि आई समोर जाऊन उभी करायची. मला ते कधीच कळलं नाही. अरे म्हटलं बहिणीने वाचवायचं असतं, ही तर आपल्याला पुढे घेऊन चालली. नंतर कळलं की त्याचं महत्व काय असतं. म्हणजे मला आत्ता वाटतं की मला महत्व कळलंय. ते काय खरं असेलच अशातले काही भाग नाही. बऱ्याच वेळा तिच्याकडे बघून अरे किती हुशार आहे असं मला वाटायचं. देवाकडे प्रार्थना करायचो की हिच्या एवढं थोडं तरी हुशार मला कर. मोठा झालो, थोडा दीडशाणा मी आहेच म्हणून थोडंसं डोकं जास्ती मिळालं. ते डोकं जास्ती मिळाल्यावर लक्षात आलं की हिच्या हुशारीला तेवढीच मेहनतही करते ती. जेव्हा कळायला लागलं की मेहनत किती करते, मला हिची मेहनत करण्याचं म्हणजे कॅपॅसिटी बघूनच हेवा वाटायला लागला. पण हेवा वाटला, त्याच्या पुढे मी काही करू शकलो नाही. मेरे बस की बात नाही, सॉरी. खरं बोलायला हिने मला शिकवलं. खरं बोलण्याचं महत्व काय हे मला कधीच कळलं नाही. कॉलेजमध्ये गेलो, वाटायला लागलं ताईनी वेड्यात काढलं. नंतर बिझनेसमध्ये आलो तर त्याचे फायदे काय आहेत खरं कळायला लागले मला. म्हणून ताई, खरं जे काय मी बोलतो कस्टमरशी ते तुझ्यामुळेच बोलतो. म्हणजे ह्याच्यात मी एक ताईचा ऑफिसमधला एक प्रसंग मला आठवतो. बॉस बरोबर ती तिच्या गप्पा मारत असताना बॉसला सांगते मी असं असं क्लायंटला सांगणार आहे. बॉस तिला सांगतो हे नाही हे सांग. ती म्हटली मी खोटं बोलणार नाही. तो म्हटला की मग यू आर इन अ रॉंग प्रोफेशन ॲज अ लॉयर. लॉयर्सनी खरं बोलायला नाही पाहिजे. ती म्हणे नाही मी तसं करणार नाही, मी क्लायंटला माझ्यावर पटवीन. आणि ते तिने केलं. सो हॅट्स ऑफ ते. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असताना बरीच मुलांना ती आवडत होती. ते बघून मला एक गोष्ट लक्षात आली, आपल्या मित्राला कुठली मुलगी आवडत असेल तर आपण त्याच्यापेक्षा दूर राहावं, त्या मुलीपासून दूर राहावं. त्यांनी काही माझं वाईट झालं अशातला काही भाग नाही. चांगलीच बायको मिळणार आहे मला, म्हणून मी फार आनंदात आहे. मला स्वतःवर पैसा खर्च करायला बिलकुल आवडत नाही. ताईवर पैसे खर्च करायला भरपूर आवडतात. हे घेऊ ते घेऊ असं खूप वाटतं. मी तिच्यासाठी घेतो सुद्धा 1-2 गोष्टी इथे तिथे. मी जे खर्च करतो ते ती वाचवते. मला जे पैसे मिळायला पाहिजे ते सोडून लोक तिलाच परत पैसे देतात.
असं सगळं करून तिचे पैसे वाचवण्याची फारच मोठी सवय आहे. म्हणून मिथिल, जर तू तिला सपोज 10 लाख रुपये दिले ना, ती त्याच्यात 10.5 लाख 11 लाख सहज करेल. ते 50,000 1 लाख कुठून आले तुला कळणार सुद्धा नाही. तुला ते पैसे कधी दिसणार सुद्धा नाही. गरज असली की ते कुठून आले आणि कसे आले तुला विचार करायचा, ते तुझ्या समोर असतील. तुझं एवढं मोठं हे इकडचं होमस्टे किंवा रिसॉर्ट, आणि तू पुढे जाऊन एक 20-25 तर नक्कीच काढशील. 50 एक काढलेस तर मला अजून आनंद होईल, आणि 100 काढलेस तर मी औरंगाबाद काय मुंबईला गाव जेवण देईल. ताईला आमच्या छोट्यातल्या छोट्या जागेतनं सगळं माहिती असतं. म्हणून कुठल्याही गोष्टीची बारकाई तू तिच्याकडनं शिक. पण तुला रिसॉर्ट वगैरे जर काही स्टायलिंग करायचं तर प्लीज मला विचार, माझ्याकडनं तुला नक्की माहिती मिळू शकते. ताईबद्दल बरेच असे प्रसंग आहेत जे मी सांगू इच्छितो, पण नको इतके ह्याच्यात नको. तू 2 दिवस आला होतास पुण्याला, सगळ्या भावंडांबरोबर तू होतास. आम्हाला फार आनंद झाला सगळ्यांना. आणि तो आनंद तू आल्या होतास त्याच्यापेक्षा जास्त तू आल्यामुळे ताईच्या चेहऱ्यावर जो स्माईल होती ना, त्याच्यामुळे जास्त होता. नाही, ते त्यांच्या पुरतच राहू दे. म्हणजे आणि त्यात मला सगळ्यात जास्ती गोष्ट जर तुझी काही आवडली असेल, मी तुला विचारलं की लग्नाचं काय गिफ्ट हवं, तू सरळ सरळ विचारलंस मला. सरळ सांगू का निर्लज्जपणे सांगू? मी आपला धीट होऊन सांगितलं निर्लज्जपणे सांग, पण तू खरंच निर्लज्ज निघालास, काहीच नको म्हटलास. अरे असं नसतं राव कुठे. भावाचा हक्क असतो, बहिणीच्या नवऱ्याला काहीतरी घेऊ शकतो. जसं मी म्हटलं की ताईला आनंदात ठेवलंस म्हणून फार आवडला असतो आम्हाला सगळ्यांना. तर आम्ही सगळे ते तर आहेच, म्हणजे तू आनंदात ठेवलं नाहीस तर वगैरे मला बोलायचीच गरज नाही. ही आमच्या सगळ्या भावंडांमधनं ना सगळे मिळून जेवढे रिव्हेंज घेऊ शकतात ना, ती एवढी एकटीच घेऊ शकते. जर तुला एक्झाम्पल पाहिजे असेल ना तर रोहन दादाला विचार, तो कुठेही मला माहित नाही, तो इकडेच उभा आहे. लहानपणीचे पण फोटो आहेत, बिचारा अजूनही रडू शकतो त्याच्यावर. पण जोक्स अपार्ट, बहिणीचं लग्न होणार म्हणून बहीण दूर जाते का आपल्यापासून, आता पुढे काय होणार याचा मनात नक्कीच प्रश्न राहतो. पण तुझ्यासारखा नवरा तिला मिळालाय म्हणून बहीण दूर जायचं सोड, एक मित्र, एक भाऊ मला जवळ मिळालाय आणि आमच्या फॅमिलीला जवळ मिळालाय. थँक्यू व्हेरी मच. हे बोलून मी माझं 2 थोडक्यातले शब्द संपवतो.